आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची सरकारवर घणाघाती टीका। शक्तीपीठ महामार्ग हा विद्यमान राज्य सरकार लोकांच्या माथी मारत असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला। पलूस कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं गोगाव येथे आयोजित सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते। या प्रकल्पामुळे नेमकी किती शेती आणि शेतकरी बाधित होणार याचा कोणताही सखोल अभ्यास सरकारने केलेला नाही। जर हा प्रकल्प खरोखरच हिताचा असेल तर सरकारने पारदर्शकता ठेवून आधी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरलं। या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, महेंद्र लाड, किरण लाड आणि ॲडव्होकेट दीपक लाड यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर कदम यांनी यावेळी शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्या राजू शेट्टी यांचे कौतुक केले आणि सर्वपक्षीय बैठकीत काही नेत्यांनी पाठ फिरवल्याबद्दल खंत व्यक्त केली। येणाऱ्या काळात गरज पडल्यास हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या मेळाव्यात शेतकरी नेते संदीप राजोबा, मारुती चव्हाण, रविराज साबळे, ॲडव्होकेट सुभाष पाटील, पी.जी. पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। असं लक्षात आलं की आता नवा अलाइनमेंट जो आलेला आहे, जणू काय जयंतराव पाटील साहेब हे महाराष्ट्रातले फार मोठं गुपित आहे राजू शेट्टी साहेब। असं कुठल्याही अधिकाऱ्याला जर तुम्ही आजही जर कुठल्या अधिकाऱ्याला विचारला, शक्तीपीठ, आता तुम्ही तर लोकसभेचे माजी खासदार राहिलेले आहात, आपण माजी विधानसभेचे सदस्य आहात, राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही जर साधी पत्र जरी लेखी पाठवलं की या शक्तीपीठ महामार्गावर कुठली रस्ते येतात, किती गावं जातात, किती या ठिकाणी किलोमीटर क्षेत्र जातं, तर माहिती द्यायला कुठला अधिकारी तयार होत नाही। का तयार होत नाही? का एवढी दहशत आहे? कशाची भीती आहे? जर आज जगजारी ही यादी जाहीर झाली असेल, त्याचं अलाइनमेंट गुगलच्या माध्यमातून, इतर या ठिकाणी आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक जण या ठिकाणी एक साधा आपला अडाणी शेतकरी सुद्धा जर काढू शकतो, त्याला सुद्धा या ठिकाणी आज वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात येत असेल की माझा कुठल्या गावातलं कुठलं जमीन किती क्षेत्र जात आहे, शासकीय अधिकारी अजून त्याच्यावर बोलायला तयार नाही। कुणाकडे माहिती नाही। कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केला आणि विचारलं, बाबा काय आम्हाला समजू तरी द्या, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांना शेतकऱ्यांना उत्तर आम्ही कशी द्यायची, कशा पद्धतीने ही चर्चा घडवायची। एखादा रस्ता जर होत असेल आणि त्यातनं खरोखरच विकास होऊन स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना फायदा होत असेल, जर ते तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, लोकांना घेऊन विश्वासात करणार असाल तर आमची काही त्याला विरोध नाही। पण जर हे लादलं जात असेल आणि त्यातनं शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा नुकसान होणार असेल तर निश्चितपणे त्याला शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभा राहून त्याला विरोध आम्ही करणारच, हे स्पष्टपणे आमची भूमिका असेल। पण फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? रस्ते हे नॉर्मल रस्ते होणार आहेत का एलिव्हेटेड रोड होणार आहे?